घमेंडी माणसाचे घमेंड उतरवण्याचे 10 नियम. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना स्वतःच्या पैशाचा, पदाचा, सौंदर्याचा किंवा ज्ञानाचा खूप घमेंड असतो. ते प्रत्येक वेळी इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. अशा लोकांशी भांडण करून किंवा त्यांच्यासारखेच वागून आपण काहीच मिळवू शकत नाही. उलट आपलीच मानसिक शांती बिघडते. पण जर तुम्ही काही गोष्टी उलट पद्धतीने केले तर त्यांचा घमेंड आपोआप निष्प्रभ होतो. आज मी तुम्हाला असे 10 प्रभावी मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणाशी भांडण न करता स्वतःचा मान वाढवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जितका तो तुम्हाला कमी देखील तितके तुम्ही शांत राहा. घमंडी माणसाला सर्वात जास्त आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्यांच्या बोलण्यामुळे तुम्ही चिडवता, रागवता किंवा वाद घालायला सुरुवात करता. त्याला वाटतं की त्यांनी तुम्हाला मानसिकदृष्ट्या हरवलं. पण जर तुम्ही शांत राहायला, संयमाने उत्तर दिलं किंवा गरज असेल तर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तर त्याचा सगळा डाव असतो. त्याला समजत नाही की तुम्हाला त्याच्या बोलण्याचा परिणाम का होत नाही. तुमचा संयम आणि शांत स्वभाव त्याला विचार करायला भाग पाडतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर देणं हे शहाणपणा नसतं. योग्य वेळी शांत राहणं हीच खरी ताकद असते. दुसरा, जितकी तो तुमची निंदा करेल तितकं स्वतःला अधिक सक्षम बनवा. घमेंडी माणसाला स्वतःची चुका शोधण्यात आणि तुमची निंदा करण्यात खूप आनंद मिळतो. तो सतत तो तुमच्यातील कमतरता दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटते की त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. पण जर तुम्ही प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवला तर तुम्ही तुमचाच नुकसान करून घ्याल. त्याऐवजी त्या वेळेचा उपयोग स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी करा. नवीन कौशल्य शिका, तुमच्या कामात सुधारणा करा, स्वतःचं ज्ञान वाढवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, लोकांना तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचे यश जास्त दिसतं. आज जे लोक तुमची निंदा करत आहेत तेच उद्या तुमच्या यशाची कौतुक करतील. त्यामुळे टीकेला घाबरू नका. तेच तुमच्या प्रगतीवर प्रेरणा बनवा. तुमची प्रगती, तुमची व्यक्तिमत्व आणि तुमची कामगिरी हीच त्या घमेंडी माणसाला मिळालेली सर्वात मोठी आणि शांतपणे दिलेला चपराक असते. जितका तो तुमचा अपमान करेल तितका तुमचा स्वाभिमान वाढवा. घमेंडी माणूस अनेकदा आपल्या शब्दांनी, वागण्याने किंवा इतरांसमोर कमी लेखून स्वतःचा आत्मविश्वास खचण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की तुम्ही स्वतःला कमी समजायला लागलं आणि त्यांच्यासमोर झुकायला. पण तेथेच बहुतांश लोक चुकी करतात. ते समोरच्या शब्दावर विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या किमतीवर शंका घेऊ लागतात. लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमची खरी किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या संस्कारात आणि तुमच्या प्रामाणिकपणात आणि तुमच्या कर्तृत्वात असते. म्हणून कोणाच्याही अपमानामुळे स्वतःला कमी समजू नका. स्वतःचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि गरज असेल तिथे शांतपणे, ठामपणे स्वतःची बाजू मांडायला शिका. कारण त्या व्यक्ती स्वाभिमान मजबूत असते. त्याला कोणत्याही घमंडी माणूस जास्त काळ कमी टिकू शकत नाही. जगात सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःच्या किमतीची जाणीव असणे. जितका तो तुम्हाला दुर्लक्ष करेल तितका स्वतःवर लक्ष केंद्रित करा. घमेंडी माणूस अनेकदा समोरच्याला मुद्दाम दुर्लक्ष करतो. त्याला महत्त्व देत नाही किंवा त्याची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की त्यामुळे समोरची व्यक्ती त्याच्या मागे धावल, त्याचं लक्ष मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही तसा अजिबात करू नका. ज्या व्यक्तीला तुमची किंमतच नाही तिच्या मान्यतेसाठी स्वतःचा वेळ आणि आत्मसन्मान खर्च करू नये. त्याऐवजी स्वतःच्या आरोग्यावर, कुटुंबावर, कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नवीन गोष्टी शिका, स्वतःचे व्यक्तिमत्व घडवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवा. एक दिवस असा येईल की ज्याने तुम्हाला दुर्लक्षित केलं होतं तोच तुमच्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होईल. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच दुसऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तुटत नाही. जितका तो तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल तितके तुम्ही पुढे जात राहा. घमेंडी माणसाला तुमची प्रत्येक प्रगती आवडत नाही. त्यामुळे तो कधीच तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करेल. तरी तुमच्या क्षमतेवर शंका घेईल, तर कधी तुमच्या कामाचे किल्ली उडवेल. त्याचा उद्देश एकच असतो, तुम्ही तुमच्या ध्येय सोडून द्यावं. पण अशा वेळी निराश न होता आणखी जास्त मेहनत करा.
प्रत्येक दिवस स्वतःला थोडं अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचं लक्ष लोकांच्या बोलण्यावर नाही, तर तुमच्या ध्येयावर असला पाहिजे. कारण जेव्हा तुमचं यश बोलायला लागते, तेव्हा टीका करणाऱ्यांचे आवाज आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, तुमची सातत्याने होत असलेली प्रगती हेच कोणत्याही घमेंडी माणसाला दिलेला सर्वात प्रभावी उत्तर असतं. जितकं तो स्वतःचा घमेंड दाखवेल, तितकेच नेहमी तुम्ही नम्र राहा. घमेंडी माणसाला सतत स्वतःच्या कौतुक करायला आवडतो. जो आपल्या पैशाचा, पदाचा, ओळखीचा किंवा यशाचा वारंवार उल्लेख करून इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी अनेक जण त्याची स्पर्धा करायला लागतात किंवा स्वतःचा मोठेपणा शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण ही सर्वात मोठी चूक असते. कारण घमेंडीने उत्तर दिलं तर वादच वाढतो. तर त्याऐवजी तुम्ही नम्र राहा, साधेपणाने वागा आणि तुमच्या कामाला बोलू द्या. नम्रपणा म्हणजे कमकुवतपणा नाही, तर तो मोठेपणाचा लक्षण आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते. चांगला स्वभाव आणि नम्र वागणूक लोकांच्या कायम लक्षात राहते. म्हणून कोणाचा घमंड पाहून स्वतःचा स्वभाव बदलू नका. तुमची नम्रता हीच तुमची खरी ताकद आहे. जितकी तो तुमची टीका करेल, तितकं स्वतःमध्ये सुधारणा करा. काही लोकांना दुसऱ्यांची चुका काढण्यातच आनंद मिळतो. ते प्रत्येक गोष्टीत उणिवा शोधत असतात आणि सतत टीका करत राहतात. अशा लोकांमुळे अनेक जण खचून जातात. पण शहाणा माणूस तसं करत नाही. तो आधी शांतपणे विचार करतो की या टीकेत काही सत्य आहे का? जर टीकेत तथ्य असेल तरच तो स्वतःमध्ये सुधारणा करतो. आणि जर टीका फक्त कमी लेखण्यासाठी असेल तर ते दुर्लक्षित करून पुढे जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा तुमच्या झालेला बदल, तुमची प्रगती आणि तुमचं यश हेच त्या टीकेला मिळालेला सर्वात मोठे उत्तर असतं. म्हणून टीकेमुळे थांबू नका. तिला तुमच्या प्रगतीचा इंधन बनवा. जितका तो तुम्हाला कमकुवत समजेल, तितका मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बना. घमेंडी माणसाला नेहमी असं वाटतं की समोरच्या व्यक्ती सहज तुटेल, घाबरेल किंवा हार मानेल. म्हणून तो सतत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, खरा मजबूत माणूस तो नसतो ज्यांच्याकडे पैसा किंवा ताकद असते. खरा मजबूत तो असतो जो कठीण परिस्थितीतही शांत राहतो आणि स्वतःवरचा विश्वास कधीच गमवत नाही. त्यामुळे कोणीही तुम्हाला कमी लेखलं, तुमच्यावर शंका घेतली किंवा तुमची क्षमता नाकारली तरी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. प्रत्येक दिवस स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवा. कारण एकदा तुमचा आत्मविश्वास भक्कम झाला की कोणाच्याही घमेंडाचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही. तुमची मानसिक ताकद तुमचे सर्वात मोठे ओळख बनते. जितका तो तुम्हाला त्रास देईल, तितके तुम्ही आनंदी राहा. काही लोकांना दुसऱ्यांना दुःखी, निराशा किंवा अस्वस्थ पाहण्यातच आनंद मिळतो. ते सतत अशी वागणूक देतात की तुम्ही चिडावं, रडावं किंवा खचून जावं. पण तुम्ही जर त्यांच्यामुळे तुमचा आनंद गमावला तर त्यांचा हेतू यशस्वी होतो. म्हणून तुमच्या आनंदात नियंत्रण कधीही दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा, स्वतःच्या आवडी जोपासा, मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा समोरचा पाहतो की इतके करूनही तुम्ही आनंदी आहात, आत्मविश्वासाने जगत आहात आणि तुमच्या आयुष्यात पुढे जात आहात, तेव्हा त्याच्या कमी होतो. लक्षात ठेवा, तुमचा आनंद हेच तुमच्यात सर्वात मोठा सामर्थ्य आहे. जितका तो स्वतःला मोठा समजेल, तितकी तुमचे कर्म मोठे ठेवा. घमेंडी माणूस स्वतःच्या पैशाचा, पदाचा, ओळखीचा किंवा यशाचा अभिमान बाळगतो. त्याला वाटतं की या गोष्टीमुळे तो इतरांपेक्षा मोठा आहे. पण सत्य आहे की माणसाचा मोठेपणा त्यांच्या बोलण्यात नसतो, तर त्याच्या कर्मात असतो. म्हणून कोणाशीही स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा. लोकांशी आदराने वागा, गरजू लोकांना मदत करा, दिलेला शब्द पाळा आणि तुमच्या कामात प्रामाणिक राहा. कारण पैसा, पद आणि प्रसिद्धी कधीही कमी जास्त होऊ शकते, पण चांगले संस्कार, चांगले चारित्र्य आणि चांगले कर्म
आयुष्यभर माणसाची ओळख बनवून राहतात. लक्षात ठेवा, घमेंडी माणूस काही काळ मोठा दिसू शकतो, पण चांगल्या कर्मामुळे तोच लोकांच्या मनात कायमचा मोठा बनतो. मित्रांनो, घमेंडी माणसाला हरवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःशी भांडण करणं किंवा त्यांच्यासारखं वागणं नव्हे. उलट स्वतःला इतकं मजबूत, संयम आणि यशस्वी बनवा की त्याचं तोंड तुमच्यासमोर आपोआप फिका पडेल. जगात प्रत्येक गोष्टीला उत्तर शब्दांनी द्यायची गरज नसते. काही उत्तर तुमचा स्वभाव, तुमचा चरित्र, तुमची मेहनत आणि तुमचं यश स्वतः देत असतं. नेहमी लक्षात ठेवा, घमेंडी माणसाला काही काळासाठी मोठं दाखवतो, पण नम्रता, स्वाभिमान आणि चांगले संस्कार माणसाला आयुष्यभर मोठे ठेवतात. म्हणून दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर भर द्या. तोच खरा विजय आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि असेच प्रेरणादायी जीवन बदलवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.